लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. कारण अनेकांनी आपल्याला मेसेज केलेले आहेत, कमेंट केलेले आहेत. आज 16 तारीख आहे, तरी देखील आम्हाला ना मार्चचा हप्ता आला आहे ना एप्रिलचा हप्ता आला आहे. मग हे 3000 रुपये नेमकं आम्हाला कधी येणार आहे, तुम्ही नक्की सांगा. वितरण अजून किती दिवस सुरू राहणार आहे, आज पैशांचं वितरण झालं आहे का, ही सगळी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत लाडक्या बहिणींनो. तर लक्षात घ्या, 12 तारखेपासून पैशांचं वितरण सुरू झालेलं आहे. 12 तारखेला मार्चचा 1500 रुपये जमा झालेले आहेत व आपण विथ प्रूफ देखील दाखवलं आहे की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे 1500 रुपये जमा झाले. त्यानंतर 13 तारखेला देखील वितरण सुरू होतं व ते एप्रिल महिन्याचे 1500 रुपये जमा झाले. म्हणजेच त्या लाडक्या बहिणींना मार्चचा हप्ता आला, त्या देखील लाडक्या बहिणींना आता एप्रिलचा हप्ता देखील आला आहे. त्यानंतर 14 व 15 तारखेला पुन्हा वितरण झालं. मार्चचे पैसे आले, एप्रिलचे पैसे आले व 15 तारखेला एप्रिल व मार्च दोन्ही महिन्याचे पैशांचं वितरण सुरू झालं व आज सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हप्त्याचं वितरण होत आहे. मग आम्हाला हे पैसे कधी मिळणार आहेत, हे 3000 रुपये जमा होणार आहेत का नाही. आम्हाला फेब्रुवारी महिन्यापर्यंत हप्ते मिळाले आहेत. तुमच्यासुद्धा हेच प्रश्न असेल तर लक्षपूर्वक ऐका. फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला पैसे मिळालेले आहेत. ई-KYC केली आहे, सक्सेसफुल मेसेज आला आहे, किंवा ई-KYC चुकली होती त्यावेळेस दुरुस्ती प्रक्रिया केल्यानंतर आम्हाला सक्सेसफुल मेसेज आले, मग 100% पैशांचं वितरण होणार का. तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, 2 महिन्यांचं वितरण सुरू आहे. म्हणजे मार्च व एप्रिल महिन्याचं वितरण सुरू आहे. 1,77,00,000 लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं जे वाटप आहे ते सुरू आहे. 1500 असे एकूण 3000 रुपये पैशांचं वितरण सुरू आहे व संख्यासुद्धा मोठी आहे. व ई-KYCची जी पडताळणी प्रक्रिया आहे ते पुन्हा एकदा नवीन प्रक्रिया प्रमाणे सुरू आहे, ज्यामध्ये नवीन याद्यासुद्धा येत आहेत. आणि तुम्ही जर ई-KYC केली आहे, तुमचे कागदपत्रे बरोबर आहे, तुम्ही पात्र आहात, तर घाबरून जाण्याची काहीही गरज नाही. तुम्ही पात्र आहे, तुम्हाला माहिती आहे तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे जमा होणार आहे. मात्र तुमचं आधार कार्ड, जे आधार लिंकिंग आहे बँकशी नाही व DBT लिंकिंग नाही किंवा DBT ॲक्टिव्ह नाही, DBT इनॲक्टिव्ह आहे, असं काही प्रॉब्लेम झाला असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही. अनेक ठिकाणाहून आपल्याला मेसेज आलेले आहेत, कमेंट आलेले आहेत, जिथे सोलापूर असो किंवा धाराशिव असू द्या, लातूर असू द्या, असे अनेकांनी आपल्याला मेसेज केलेले आहेत. बघा, पैसे आले नाहीत, आम्हाला फेब्रुवारीपर्यंत पैसे आले आहेत. बघा, फेब्रुवारीपर्यंत पैसे आले आहेत, पण आम्हाला आता मार्च व एप्रिल महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत. आमचं वार्षिक उत्पन्न 40,000 आहे, आम्ही परित्यक्तुक महिला आहे, आम्ही अर्ज केलेला आहे, आमच्याकडे 4 चाकी वाहन नाही. असं काय आहे का तुम्हाला? तुमचंसुद्धा असं काय असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा, कारण त्या लाडक्या बहिणींना देखील पैसे जमा झालेले नाहीत. सोलापूर, लातूर, पुणे, सांगली जिल्हा, त्यानंतर आणि बुलढाणा जिल्हा, अशा अनेक ठिकाणून लाडक्या बहिणीचे मेसेज येत आहेत की आमच्या शेजारी पैशांचं वितरण झालेलं आहे, आमच्या शेजारच्या बाईला पैसे आलेत पण आम्हाला पैसे आले नाहीत, किंवा घरीसुद्धा माझ्या सासूबाईला पैसे आलेत पण मला पैसे आले नाहीत, असं का झालेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, वितरण आहे अजूनही सुरू आहे. जरी आता सुट्टी असेल तरीसुद्धा DBTद्वारे पैशांचं वितरण होऊ शकतं. म्हणजे उद्या रविवार आहे, मग पैसे येणार का नाही, तर सोमवारपर्यंत पैशांचं वितरण होईल. कारण ही मोठी संख्या आहे. नवीन लेखाशीर्षखाली विदाऊट GR, म्हणजे कोणतंही GR आलं नाही, डायरेक्ट हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे. तुम्हाला देखील माहिती आहे की महिला व बालविकास विभाग मंत्री अदितीताई तटकरे प्रत्येक वेळेस त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा वितरण सुरू होतं त्यावेळेस त्या पोस्ट करतात व पैशांचं वितरण सुरू झालं आहे, 2 ते 3 दिवस आधार संलग्न बँक खात्यामध्ये पैसे येणार आहे, अशी अपडेट येतात. मात्र आता नवीन लेखाशीर्षखाली लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे व आता कोणतंही GR येणार नाही, पैशांचं वितरण डायरेक्ट होणार आहे. मात्र लाडक्या बहिणींनो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ई-KYC दुरुस्ती प्रक्रिया व्यवस्थित आहे, ई-KYC झाली आहे, तुम्ही पात्र आहे, 100% खात्यात पैसे येणार आहे. मात्र DBT इनॲक्टिव्ह आहे का, ॲक्टिव्ह आहे का, आधार संलग्न बँक खाते आहे का, एकदा तपासा. ई-KYC करताना तुम्हाला जरी सक्सेसफुल मेसेज आला असेल पण तुमचा पूर्ण डेटा तिथे गेलेला आहे, नवीन यादीमध्ये जर तुम्ही अपात्र झाला असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही. मात्र सध्या तरी कोणतेही पाऊल उचलू नका, कारण वितरण सुरू आहे आणि पॅनिक होऊ नका. आम्हाला पैसे आले नाही, मग आम्हाला बंद केली का, आम्ही या योजनेतून बाद झालो का, आम्हाला फेब्रुवारी महिन्यापर्यंत पैसे आलेत मग आत्ता का बरं असं का झालं, असं पॅनिक होऊ नका. कारण हप्त्याचं वितरण शेवटपर्यंत सुरू राहणार आहे, अजून 2 ते 3 दिवस. आत्तापर्यंत अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून ते दाखवलं सुद्धा आहे. विदाऊट आपण कोणतेही म्हणजे खात्रीशीर माहितीशिवाय आपण देत नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा पैसे येतील. फक्त जे प्रश्न मी तुम्हाला विचारले आहे त्याचा आन्सर कमेंट करा, जे उत्तर आहे ते कमेंट करून सांगा, जेणेकरून तुम्ही पात्र आहे का, तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार का, नक्की 100% तुम्हाला रिप्लाय मिळणार आहे.
महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. या संदर्भात काही प्रश्न असू द्या तुम्ही कमेंट करून विचारायचं आहे, कारण लाडक्या बहिणींनो 1500 असं एकूण 3000 रुपये खात्यात जमा होतात आहे. व आता ई-के-वाय-सी संदर्भात प्रत्येक वर्षी आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी होणार आहे. म्हणजेच मागच्या वेळेस जो GR होता त्यावेळेस तुम्हाला दाखवला आहे की ज्यामध्ये प्रत्येक वर्षी ज्या लाडक्या बहिणी पात्र असणार आहेत त्यांना जूनमध्ये जी ई-के-वाय-सी प्रक्रिया आहे ते करावीच लागणार आहे व प्रत्येक वेळेस तुमचं चेकिंग होणार आहे. आता जो ई-के-वाय-सीचा गोंधळ झालेला आहे किंवा ई-के-वाय-सीमध्ये आम्ही सक्सेसफुल झालो तरी पैसे आले नाही, तर लक्षात घ्या सक्सेसफुल मेसेज सगळ्यांनाच येतो, मात्र तुमचे कागदपत्र तपासणी आहे ते सुद्धा केली जाते. त्यामध्ये तुम्ही काही म्हणजे अपात्र ठरला तर ते तुम्ही काय होतं की या योजनेतून बाद केलं जातं, एवढं लक्षात ठेवायचं आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त लाडक्या बहिणीने शेअर करा. अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर योजनेअंतर्गत चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवरती व्हिडिओ पाहत असेल तर आपल्याला फॉलो करा. धन्यवाद.